नमस्ते मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की रोज आपण दिवाबत्ती घरामध्ये करणे का गरजेचं आहे. तर मंडळी, जसं की आपण आपल्या देहरूपी आत्म्याची काळजी घेतो, त्याला काय हवं नको ते पाहत असतो, तसेच या देवांना आपण आपल्या संसारामध्ये फोटोरूपी मूर्तीरूपी आपल्या देव्हाऱ्यामध्ये आणून प्रस्थापित केलेले आहे. तर त्यांच्यासाठी मात्र आपल्याला दिवाबत्ती करावी लागणारच आहे. आपल्या घरासाठी, संसारासाठी आणि ज्या घरामध्ये आपण वास्तव्य राहत आहोत त्यासाठी आपल्याला दिवाबत्ती करणे गरजेचं आहे. तर घरात देव आहे हे तेव्हाच कळते ज्या घरात नियमितपणे दिवाबत्ती होत असते. त्या घरात लोक खूप आनंदी आणि उत्साही दिसतात. त्या घरात सगळ्यांना थांबावेसे वाटते, प्रसन्न वाटते, आनंदित वाटते. याचं कारण ते देव आपल्या घरात उपस्थित असतात. लक्ष्मीचा वास असतो आणि या रूपात त्यांचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं मंडळी. तर लक्ष्मी म्हणजे धन, पैसा आणि समृद्धी असा सरळ अर्थ समजला तरीही आपल्याला ती सगळी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी देखील देवदेवतांना सुद्धा आणि दानवांना देखील तेवढेच अक्षरश त्यांना समुद्र मंथन करावं लागलं होतं, तेव्हा त्यांना लक्ष्मी प्राप्त झाली होती. याचाच अर्थ काय, तर कष्टाशिवाय लक्ष्मी प्राप्त होत नाही. नुसती लक्ष्मीची पूजा, देवाची पूजा करूनच सगळं काही होत नाही. तर सायंकाळी हा लक्ष्मीचा देवाचा टाईम असतो. लक्ष्मी आपल्या घरी येऊ पाहत असते, परंतु त्या क्षणी जर आपल्या घराची दारं लावलेली असेल, अंधार असेल, दिवाबत्ती केलेली नसेल, घरामध्ये कलह-तंटा चालू असेल, तर ती लांबच्या लांबच ती लक्ष्मी तिथून निघून जाते. कारण त्यावेळी आपल्या घरामध्ये अलक्ष्मीरूपी लक्ष्मी राहत असते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी बहिणी आहेत. जर ज्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही तर त्याचं कारण त्या घरामध्ये अलक्ष्मी नांदत असते. तर आळसरूपी हे आपल्या माणसामध्ये, आपल्या घरामध्ये वावरत असते. तर एक अलक्ष्मी असताना दुसरी लक्ष्मी येऊ शकत नाही. तर लक्ष्मीला घरात घेण्यासाठी आपल्याला अलक्ष्मीला घराबाहेर काढावेच लागणार आहे. आपण झाडूला लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे, कारण झाडू ही अलक्ष्मीला बाहेर काढते, म्हणूनच झाडूचे पूजन देखील केले जाते. त्याचबरोबर अलक्ष्मी झाडूने झाडून बाहेर काढली आहे, आता तू परत घरात येऊ नको असं सांगून घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी आपण सायंकाळी हातपाय धुवून स्वतः प्रसन्न उत्साहित राहून दिवाबत्ती करायची आहे. अगरबत्ती लावावी, घरात ताजी फुलं असतील तर ती आणावी, ती वाहावी, सुगंधित अगरबत्ती लावी, ज्याने वातावरण घरामधलं सकारात्मक आणि प्रसन्न राहील. आपले विचारही त्याच्यामुळे सुधारतील आणि यामुळे सतत आर्थिक अडचणींवर जो काही आपला घात होत आहे, त्याचबरोबर अडचणी सतत वाढत चालल्या आहे. संध्याकाळी सतत दाराबाहेर तुम्ही हळदी कुंकू टाकून लक्ष्मी देवांना घरात प्रवेश करण्याची विनंती केली पाहिजे. त्याचबरोबर ज्या घरामध्ये दिवाबत्ती वेळोवेळी होत नाही, त्या घरात जर लहान मुले देखील असेल ना, तर त्यांना देखील खूप जास्त त्रास संभवतो. तर घरामध्ये आपण नेहमी सायंकाळी दिवाबत्ती आणि दारामध्ये जमल्यास तुम्हाला दिवा लावा. पहा त्या दिव्याने तुमचं घर कसं लखलखतंय. दिवा लावल्यानंतर आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती, एनर्जी वावरत आहे असं आपल्याला वाटतं. तर त्यासाठी ज्या घरामध्ये आवर्जून छोटी मुलं आहेत त्यांनी तर दिवाबत्ती नक्की करा. त्याचं कारण की या छोट्या मुलांना संध्याकाळी जर घरामध्ये दिवाबत्ती नसेल तर तुम्ही नेहमी पहा त्यांना त्रास होतो. याचं कारण की हे बालक लहान असतात, सुंदर असतात, गोंडत असतात आणि आकर्षक असतात. त्यामुळे काय होतं, वाईट गोष्टी त्यांना त्यांच्याकडे लवकर खेचू पाहतात. तर तुम्ही लहान मुलांना शक्यतो एकदम शांत ठिकाणी एकटं ठेवायचं नाही आहे. कोणत्या एखाद्या कोपऱ्यात जास्त वेळ बसवायचं नाही आहे. तुम्ही कामामध्ये असेल तर सतत त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांच्याकडे पाहायचं आहे, ते घाबरतायत का, ते काय करतात ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर एकटं देखील त्यांना रूममध्ये किंवा बाहेर एकटं जास्त झोपायला द्यायचं नाही आहे. त्यांच्याजवळ सतत काही ना काही ठेवायचं आहे किंवा रूममध्ये बाहेर रामरक्षा, देवाचं काही स्तोत्र हे लावायचं आहे की जेणेकरून त्यांच्या थोडं तरी ते कानी पडेल, जेणेकरून वाईट शक्ती त्यांच्याजवळ देखील फिरकणार नाही आहे. त्याबरोबर तुम्ही पाहिलं असेल, वाईट शक्तींमुळेच काय होतं, लहान मुलांना सतत स्वप्न पडतात, मुलं दचकतात, अचानक उठून रडतात. तर ह्या वाईट गोष्टींचाच हा असर होत असतो. आपल्या घरात आपण स्वतःहून त्यांना थारा दिलेला आहे, त्यामुळे ते आपल्या घरामध्ये बसलेले आहेत. तर यासाठी पहा, तुम्ही त्या घरात सतत मुलं आजारी पडतात, त्यांची चिडचिड होते, दचकणे, झोपेत घाबरणे या गोष्टी वाढत जातात. यासाठी घरामध्ये सतत
तुम्ही गायत्री मंत्र देखील लावू शकता. मुलांना नक्की काळा टिक्का, काळा दोरा बांधा, त्यांची अधूनमधून नजर काढत जा. आणि मुलं मोठी असतील तर नक्कीच देवासमोर दिवाबत्ती लावल्यानंतर त्यावेळेला तुम्ही एकदाच त्यांना दिवसातून एकदा म्हटलं तरी चालेल, तर एकदाच त्यांना शुभम करोती म्हणायला सांगा. नक्की सगळं ठीक होईल. तुमच्या घरी लक्ष्मी नक्की नांदेल, घरी येईल आणि तुमचं घर आणि तुमचं आयुष्य देखील नक्की फुलेल. स्वामी ओम.